चायनामध्ये ना चोरी हा प्रकार दिसणार नाही. म्हणजे तुम्ही नहीं खेलतो ब्लॉट खेलतो नाही, जीसीपी खेलतो नाही, खेलतो नाही, मग काय खेळतो? माती खेलतो नाही, मग काय खेळतो? जीसीपी नाही खेलतो. बरं, मग काय खेळतो? इथंच बसणार पापाजवळ. ट्रक जा मग ट्रक. ट्रॅक्टर पाहिजे. कुठलं? झाडाचा ग्रीन ट्रॉलीला. झाडाच्या ग्रीन ट्रॉलीचं पाहिजे. झाला ग्रीन ट्रॅक्टर ट्रॉली. बरं ठीक आहे, चालतं. अजून आता खेळून घे ना, मग उशीर आहे अजून यायला बेटा. अजून छान घेऊन जातो. कचरा घेऊन जातो. कचरा घेऊन जाशील त्याच्यात? बरं ठीक आहे, चालतं. जा मग आता खेळून घे. पण काय नाही खेळतो का? मागवेल सांगितलं ना, हो म्हटलं ना. जा पळा खेळ. जा ना, हो म्हणता पापा, हो बोलला ना मागवायला. चल जा पळा खेळा. तुला सरप्राईज पाहिजे? पाहिजे सरप्राईज? काय पाहिजे ऐकला सरप्राईज? एक सरप्राईज दाखव. जा तिकडे डोअरकडे जा, बघ जा, उघडा डोअर. काय बाहेर बघा, अंकलने काय आणलं? काय? जा जाऊन बघ काय. कार नाही ना शोना, नीट बघ ना काय आहे. तुला काय पाहिजे होतं? काढो, पापाला येऊ दे, पापाला सांगू काढायला. पापा काढेल ना. आणलं ट्रॅक्टर? हो, त्या अंकलने आणून दिला. आपण ऑर्डर केलं होतं ना, तुला बोलला होता ना पापा अंकल ट्रॅक्टर आणून देणार आहे आता. काय कुठल्या कलरचं आहे ट्रॅक्टर? अरे वा, चल घरात घेऊन चल. मग आता पापा आलं की दाखवू आपण, पापाला सांगू की आलं कुरिअरने ट्रॅक्टर. हो ना, पकड चल. काय आणतोय? का नको? का काढो? नको रे, राहू दे अशाच. नको, ठेवून दे. हा असते, ठेवा, कैची ठेवा. कुरिअर आलो ट्रॅक्टर. काढू ना. तो केव्हा 10 मिनिटं झालं येऊन, तेव्हा चालू आहे त्याचं. उघड मम्मा ट्रॅक्टर, उघड. अंकलने आणलं. अंकल घेऊन आले, माहिती बेटा पापा. बोल. कैची पण घेऊन आला तो. मम्मा उघड ना मम्मा. म्हटलं थांब, पापा येईल, पापा जोडून देईल. उघडायचं आहे, उघडायचं. ओय आजी, ओ आजी ट्रॅक्टर आणलं असं म्हणतोय तो. तू ये ना, आधी डोअर वाजला, मला वाटलं तूच आला. ओपन करायला गेली तर ते होते ठोकताय डोअर. दरवाजा ओपन केल्यावर बॉक्सला मी विचार करते काय ठोकताय. मला लक्षात आलं, अरे ट्रॅक्टर आहे. तर समजून गेलं तो लगेच. मला म्हणतो मम्मा ट्रॅक्टर आहे का? म्हटलं नाही, बंद करून दिला मी डोअर. हा मग काहीच करायचं नाही. पापा का सर किती एक्साइटमेंट झाली त्याला. उघड मम्मा, ट्रॉलीचो ट्रॅक्टर. बापरे, ऐक्याची ट्रॉली. तर आता ऐक्या
तू पण बसून जाशील त्याच्यामध्ये. बघ काहीच करायचं नाही, पापा सांगेल तू पण. ठीक आहे, खेळायचा आहे ट्रॅक्टर, शांत बसायचं आहे. वातावरण चांगलं आहे बाहेर. हो, ऊन पडलंय. गरम होत होतं, लागत होते. नाही तर ऊन पडलंय. आम्ही दुःख केव्हाच आता बाहेर बसलो होतो ऐक्याने उन्हात, गाडी खेळत होतो. मग मी काय म्हटलो? काय बेटा ते काहीच करायचं इथेच ठेव, पापा लावेल. काहीच नको, शांत बस. काय ते हे काय चाक कुठे? ट्रॅक्टर खराब करायचा आहे का? तोडायचं आहे ट्रॅक्टर. शांत बस, पापा लावेल. शांत राहा. चिमो दुसरं शोप्राईज आणले पापाने. बघ हे काय आणलंय अजून. बघायचं का आपण काय आणलंय? भूत आहे. चलो ओपन करू आपण. हा बघ काय शोप्राईज. ओपन कर बरं. तसं नाही, इथून हे बघ. काय नाही काय बघ. पेरू. दुसरा पेरू आणला पापा. दुसरा पेरू आणला. बस बस, सगळे नको काढू. बघ बस. दुसरा पेरू आणला पापा. थंड याच्यात पॅक करून पाठवले ना, मस्त ताजे राहायला. चांगले मोठे मोठे दिसत आहे. ते पेरूला थर्माकॉलचं, त्याच्यानंतर प्लास्टिकची पिशवी, त्यानंतर अजून एक थर्माकॉल. किती पॅक करून पाठवलंय त्यांनी. 1.5 किलो आहेत का हे? 1.5 किलो भरपूर आहेत आणि मोठे आहेत ना, त्याच्या चांगलं पॅकिंग पण भरपूर मस्त असतं इथलं. वस्तू खराब होणार नाही येईपर्यंत. आता मस्त पेरूची कोशिंबीर करायची. पेरू कापून खायचे. भरपूर सारे पेरू आहेत. आता कापले. आता हे मस्त पैकी पेरू. मस्त याच्यावर आता मीठ टाकू आणि छान कापून एन्जॉय करू आता यांना पण. हा हा, खाऊन पण बघूया आता पेरू कसे. गोळ, सॉफ्ट आहे, रवाळदार आहे, मस्त आहे. छान आहे. मस्त लागतंय. गोळ आहे आणि सॉफ्ट पण आहे. खोबरादार आहे. हा, खोबऱ्यासारखे लागताय. मस्त रवायदार. चांगले निघाले. मला कसे भेटतील कसे नाही. चांगलं लागतंय पण. आणि सगळे मोठे आहेत. मस्त असेच आहेत. कशा आहे चिमा? छान छान आहे. काय म्हणता याला? पेरू. गावा. छान छान. तर आशुतोष ना आज गेले होते शांघाईला. रविवारी आज. आणि आज शांघाईला गेले होते ते. तर शांघाईला कशासाठी गेले होते तर इंडियामधून त्यांचा एक मित्र कंपनीच्याच कामासाठी इकडे आला होता. तर त्याच्याकडून आम्ही काही गोष्टी मागवल्या होत्या. ऐक्यच्या औषधी मागवल्या होत्या. त्यानंतर काही 1-2 आईंचे डोळ्याचे ड्रॉप होते ते मागवले होते. तर त्याच वस्तू घ्यायला आशुतोष शांघाईला गेलेले होते आणि तेच घेऊन आता आले. तर त्यामुळे ते आता आले. तर ते सामान पण आणलंय मित्राकडून बॅगमध्ये. आणि बाकी पेरू आम्ही ऑनलाईन ऑर्डर केले होते कारण इथं मार्केटमध्ये पेरू नाही भेटत. तर इथं शांघाईच्याच इंडियन मार्केटमध्ये कुठेतरी होते. तर तिथून आम्ही पेरू ऑर्डर केले होते. आशुतोषला खूप आवडतात पेरू म्हणून. तर ते पण आणले. मस्त आहेत. एकदम छान छान पेरू आहेत. आणि बाकी ट्रॅक्टर आणलंय. ते आशुतोष जोडताय ट्रॅक्टर. ऐक्यची खूपच एक्साइटमेंट आहे. त्याला असं वाटतंय कधी तयार होईल कधी नाही, म्हणून तो तिथं आजूबाजूला फिरतोय.
तर ते जोळतात तोपर्यंत आपण त्यांनी आणलेला सामान बघूया. तसं जास्त काही आम्ही मागवलं नाही, कारण कसं तो त्याच्या ऑफिसच्या कामासाठी येत होता आणि दुसऱ्याला जास्त ओझं सांगणं चांगलं नाही वाटत. आपल्या घरचे व्यक्ती कोणी येणार असतं तर बरं वाटतं त्यांना असं सामान सांगायलाही. बट हे दुसरे मित्र होता तर त्याला कसं एवढं सांगायचं, म्हणून जे इम्पॉर्टंट होतं तेच आम्ही मागवलं. तर जसं की इथं तर औषधी गोळ्या वगैरे व्यवस्थित असतात, सगळं भेटतात. बट आम्ही लास्ट टाइम एकदा ऐक्य आजारी असताना गेलो होतो ना दवाखान्यात, तर त्यांनी ना ऐक्यला असे पावडर सारख्या गोष्टी दिल्या होत्या, पावडर टाईप औषध दिलं होतं. तर ते आम्हाला काही आवडलं नाही. त्याचं इंडियामधलं जे सर्दी खोकलाच मोस्टली मुलांना जास्त होतो आणि इथं वातावरणही थंड आहे, म्हणून सर्दी खोकल्याच्याच गोष्टी आम्ही मागवल्या होत्या. त्याच्या रिलेटेड त्याची औषधं संपली होती, तर ती औषधं सर्दी खोकल्याची आम्ही मागवली होती. आणि बाकी आईंना ड्रॉपसाठी डोळ्याचे ड्रॉप लागतात, तर त्यामुळे त्यांनी डोळ्याचे ड्रॉप मागवले होते. तर या अशा ऐक्यच्या या औषधी, एक सिटॉलची बाटली मला लागते नेहमी बऱ्याचदा, आणि ऐक्यच्या सर्दी कपच्या या औषधी. त्यानंतर हिच्यामध्ये आहे हा आईंचा ड्रॉप डोळ्याचा. तर असं मोजकच गोष्टी आम्ही मागवल्या होत्या. कुठल्या कलरचा आहे चिमा ट्रॅक्टर? अरे वा, बापरे किती मोठं आहे ऐक्यचं ट्रॅक्टर. मजा आहे आता ऐक्यची. अंकलने आणलंय ते पप्पाने आणलंय. कोणी आणलंय? हा, पापाने आणलं बेटा. अंकल फक्त द्यायला आले, दुकानातून आणून दिला अंकलने फक्त. हे घ्या. घेतलं कोणी ऐक्यला? पापाने. कुठे घेऊन जायला ऐक्य हे ट्रॅक्टर? मला सांग, ट्रॅक्टर कुठं काम करतं? मग तू शेतात घेऊन जाणार आहे का हे? शेतात घेऊन जाणार? काय भरणार ट्रॅक्टर मध्ये? काहीच भरायचं. माती भरणार का? त्याचं फेवरेट काम आहे ना ते, माती भरायचं ट्रॅक्टर मध्ये, नाही का? हे माती नाही भरायची, सामान ठेवायचं आणि घेऊन जायचं. ठीक आहे, राऊंड मारून यायचं. काय काय सामान घेऊन जाशील? भाजी घेऊन येशील का? खूप दिवसांनी मस्त सूर्य निघाला होता. ओ बेटू, झाड आहे ना, चला चल चल चल, घर आहे, चल पटकन. तर आज खूप दिवसांनी सूर्य निघालाय. मस्त थोडंफार ऊन लागतंय, थंडी तर आहेच बट ऊन पण आहे, मस्त वाटतंय त्याच्यामुळे. तर आता ऐक्य आणि मी निघालोय दुकानात दूध घ्यायला. आता जवळपास इथे एक दुकान आहे, तर तिथे जातो आम्ही वॉक करत आणि दूध घेऊन येतो. ओ थकला, भागो. म्हणजे तेवढंच ऐक्य पण थोडासा लांब राहील त्या ट्रॅक्टर पासून, कारण तो त्या ट्रॅक्टरच्या आजूबाजूलाच फिरतोय. आणि ते आशुतोष जोडतायत पण तो जोडू सुद्धा देत नाही त्यांना. त्याला अशी काय झालं? हो, खोको आला त्याला. अशी घाई झाली आहे की कधी बनतं ट्रॅक्टर आणि कधी नाही. ओ हो, भागो. ऐकेला ना अशी खूप एक्साइटमेंट असते. कुठेही जी वस्तू दिसते, मम्मा याला काय म्हणता, मम्मा त्याला काय म्हणता, मम्मा याला काय म्हणता. ओ बेटू, काय? मम्मा ही व्हॅन चाल. हो, व्हॅन आहे. व्हॅन चाल. मम्मा ही पिटी चाल. हो, ही पिटी चाल. कार आहे ना बेटू, चल पटकन. तू थांबला. नको घाबरू नको, चल. डॅडी आली. मम्मी इथून जायचं नाही, तिकडून नाही जायचं, सरळ जायचं, सरळ जायचं आपण इकडे सरळ. आता जर तुम्ही इथं बघणार ना, इथं गाडी पार्किंगचे मी मागच्या वेळेस तुम्हाला बोलली होती की इथे असं सहसा अपार्टमेंटमध्ये गाड्या पार्क नाही करत, कारण पार्किंग रेंट जास्त असतं, त्यामुळे रस्त्यावरच गाड्या पार्क करतात. बघणार इथं ज्या पण गाड्या पार्क केल्या या गाड्यांमध्ये जास्त करून मर्सिडीज, ऑडी, पॉर्श अशा मोठ्या मोठ्या लक्झरियसच कार जास्त तुम्हाला इथं बघायला मिळतील.
म्हणजे त्याच्यावरून समजतं चायनाचे लोक किती श्रीमंत आहेत. राहणीमान घरं तर आहेतच पॉश. बघा आता समोरून पण जी येते ती आहे ऑडी. मागे पण आपण बघितली ती लावली होती ऑडी. इकडे त्या साईडला उभ्या मर्सिडीज आहे, पण इथेच 2 ऑडी 3 ऑडी इथंच आहेत. तर अशा भरपूर जास्त लक्झरियस कारच तुम्हाला इथं बघायला मिळतील जास्त लोकांकडे. आणि फरारी वगैरे तर आम्ही इथं इतक्या बघितल्या आहे, खूप लोकांकडे इथं फरारी, त्यामुळे रस्त्याने पण भरपूर दिसतात. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे चायनामध्ये ना चोरी हा प्रकार दिसणार नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही महागा मोलाची कितीही कशी वस्तू रस्त्यावर जरी सोडून गेलात आणि घरातली पण काही तुमची वस्तू आहे काही आहे ते तुम्ही रस्त्यावर जरी असं सोडून जरी गेला ना तरी कोणी त्या वस्तूच्या जवळ देखील येणार नाही, त्या वस्तूला हात लावणार नाही का उचलून नेणार नाही. म्हणजे भरपूर गोष्टी आम्ही आमच्या स्वतःच्या सुद्धा अनुभवल्या आहे की आपण सोडून नव्हतं पण ती वस्तू तिथंच सापडेल. आणि अशा कुरिअर वगैरे त्या गोष्टी येतात. तर किती वेळेस आम्ही रस्त्यांवर असं बघितलं की डायरेक्टली ते कुरिअरवाले टाकून जातात सगळे खूप सारे कुरिअर. किंवा अजून भरपूर साऱ्या गोष्टी की ज्या गोष्टींना किती दिवस पडून राहिले ना तरी त्यांना कोणी अनोळखी माणूस येऊन हात लावणार नाही. हे घे दूध घ्यायचे ना आपण. काढ दूध काढ. इकडचं हंबाचं हे कर हँडशेक कर त्याला. अरे जा सीमा कर बाय बाय कर त्याला. नाचो नाचो नाही बाय बाय. चला बाय बाय. ऑडी कार कुठे इथे 4 राऊंड कुठे. ऑडी 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 कार कुठे बेटा. ऑडी कार कुठे दाखव. इथे 4 राऊंड वाली कुठे. कुठली ती ऑडी. हे दाखव. हा चला. काय इतका तो बघ डिक्की मध्ये ट्रॉली मध्ये. थांब ना बेटा चार्जिंग होते ना. चार्जिंग नाही झाली. त्याने किती वेळेस विचारलं असेल मला मम्मा ट्रॅक्टर झालं का. मम्मा ट्रॅक्टर झालं असेल का. स्टार्ट. हे बघ मागे सरक करू. थांब थांब. अरे हाताने नाही टाकायचं. हे बघ हे पकडायचं असं ठीक आहे. पकड ऐकायला तर स्ट्रॉंग पण आहे. हे बघ थांब. इथं पाय ठेवला. पाय ठेव इथं. हे बघ हे दिसतंय. हे दिसतंय इकडं बघ. इकडं हे दिसतंय. दाबे दाब. निघाला ऐक. अरे वाह जाओ.
हे पुढे दाबायचे. झालं? चल दाब, इथं पाय ठेव, दाब, पाय दाबा, हा पाय पुश प्रेस कर. हा ठेव इथं. हा पाय काय सांगितलं पापाने? असं दाबायचं. बरोबर. चला चला चला, पुढे पा, पुढे पा, दाबा, हा पाय दाबा, दाबा. बरोबर. चला 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 चला, बरोबर. चला. अरे वा, आला ऐकायला. चला भाजी काढली गेली. बस चल, जा बस ना. घे चल पुढे. घेतली गेली भाजी. चला पुढे दाबा पाय, पुढे बघ, पुढे बघ बेटा, काही होणार नाही. चल तू पुढे चाल, इकडे फिरवा. चला चला, पुढे बघ, पुढे बघ, फिरवा, फिरवा इकडे. कर सळा, चलो चलो, दाबा पाय. बस बस बस. भाजी तोडायची ना. ट्रॅक्टर खाली कसं घेऊन जाईन तो? सामान भरल्याशिवाय सॅटिस्फॅक्शन नाही भेटणार त्याला, हे ना चिमा? भाजी आणली तू? चला, घेतली इथून भाजी. दादा का गुड बॉय. स्टेरिंग फिरव पापाकडे. बघ रॅबिट. पळू नका, पळाला नाही तर नाही सापडणार नाही. बघ जेव्हा जेव्हा करतोय तो छान. जवळ नको जाऊ भेटू, तो पळून जाईल चिमा. हा चलो. पापा इकडे आजी बन नाही, आजी मीठून चलो. आजीला घेऊन चलो. विकून यायचं. बरं, आजी मीठून. हा बरं, विकून येऊ. ठीक आहे. आजी मीठून चलो. हा विकून येऊ म्हटलं. ठीक आहे. उचल बॉक्स, उचल. उचल बॉक्स आणि जा. पॅक करून दे. आणि कुठं विकशील? करे ऐ, काही अंतर घेऊन जा. काही अंतर घेऊन जा. कोणत्या? तुला टाकून देऊ का बॉक्स मध्ये? हा जा, तुला पण विकून येतो. जा बस. आजी जा. होय अंकल, चलो घेऊन जा आजी. आवाला माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला. बाय बाय. बाय बाय.